आधार कार्डची कामं म्हटली की डोळ्यासमोर येतो तो OTP. पण जर OTP आलाच नाही तर? आजच्या या विश्लेषणात आपण UIDAIच्या अशा काही भन्नाट डिजिटल सुविधांची माहिती घेणार आहोत ज्या OTPच्याही पलीकडे जातात. आतापर्यंत आपल्याला काय वाटायचं की आधारचं कोणतंही काम करायचं असेल तर लिंक केलेला मोबाईल नंबर हवाच. विचार करा, जर तो नोंदणीकृत फोन नंबर हरवला किंवा सिम कार्ड बंद पडलं तर किती मनस्ताप होतो, बरोबर? पण आता प्रत्येक छोट्या कामासाठी आधार केंद्रावर चक्रा मारायची अजिबात गरज नाही. परिस्थिती आता खूप बदलली आहे. थोडक्यात सांगायचं तर आज आपण या 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे OTPच्या समस्येवरील उपाय. दुसरं, हे फेस ऑथेंटिकेशन नेमकं कसं काम करतं. तिसरं, PVC आधार कार्ड कसं मागवायचं. आणि चौथं, आधार PDFचा पासवर्ड काय असतो. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे OTPच्या समस्येवरील उपाय. बघा, ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाहीये किंवा ज्यांना वेळेवर OTP मिळत नाही, अशा कोट्यावधी लोकांसाठी ही खरंच एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. UIDAIने या समस्येची थेट दखल घेतली आहे आणि एक अतिशय सोपा उपाय आपल्यासाठी आणला आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात रंजक मुद्द्याकडे. फेस ऑथेंटिकेशन नेमकं कसं काम करतं. OTPची वाट पाहत बसण्यापेक्षा आता एक भारी पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे तुमचा स्मार्टफोन. होय, तुमचा मोबाईलचा फ्रंट कॅमेराच आता तुमची ओळख पटवू शकतो. या सुविधेमध्ये तुम्हाला कोणताही OTP लागत नाही. फक्त कॅमेरासमोर यायचं आणि काम झालं. आणि ही प्रक्रिया काम कशी करते? तर हे अगदी सेकंदांचं काम आहे. पहिल्यांदा मोबाईलचा कॅमेरा तुमचा चेहरा स्कॅन करतो. मग तो स्कॅन थेट UIDAIच्या डेटाबेसमध्ये असलेल्या तुमचा मूळ फोटोशी मॅच केला जातो. आणि एकदा का चेहरा अचूक जुळला की तुमची ओळख पटली म्हणून समजा. कुठलेही कागदपत्र नाही, रांगेत उभं राहण्याची कटकट नाही, एकदम झटपट. पण हे करायचं कसं? यासाठी तुम्हाला Google Play Storeवरून आधार फेज RD नावाचं एक अधिकृत ॲप डाउनलोड करावं लागेल. हे ॲप तुमच्या फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये अतिशय शांतपणे काम करतं आणि आधार ॲप किंवा वेबसाईटशी लिंक होऊन तुमची सगळी कामं एकदम सोपी करून टाकतं. यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे PVC आधार कार्ड घरबसल्या कसं मागवायचं. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आधार कार्ड घरी मागवायचं म्हणजे आपला मोबाईल नंबर तिथे लिंक असायलाच हवा. पण हा गैरसमज आहे. आता तुमचा नंबर लिंक नसला तरीही तुम्ही अगदी सहजपणे प्लास्टिकचं म्हणजेच मजबूत असं PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता. याची पद्धत अगदी सोपी आहे. सर्वात आधी UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर आधार PVC कार्डवर क्लिक करा. तिथे तुमचा आधार नंबर किंवा व्हर्च्युअल ID टाका. आता इथे एक महत्त्वाची स्टेप आहे बरं का. तिथे माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड असा एक बॉक्स दिसेल. त्यावर टिक करायला विसरू नका. यामुळे काय होतं तर पेमेंट करण्यासाठी जो OTP लागतो तो मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील किंवा मित्राचा कोणताही चालू असलेला मोबाईल नंबर तिथे वापरू शकता. आणि विशेष म्हणजे या उत्तम दर्जाच्या आणि अत्यंत सुरक्षित PVC कार्डसाठी फक्त ₹50 इतकं ऑनलाईन शुल्क भरावं लागतं. खिशाला परवडणारी ही एक अतिशय उत्तम सुविधा आहे. तुमचे ₹50 भरून झाले की पुढचं काम सरकारचं. भारतीय डाक विभागाच्या स्पीड पोस्ट सेवेमार्फत हे PVC कार्ड थेट तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचवलं जातं. ट्रॅकिंग सुविधेसह हे महत्त्वाचं दस्तऐवज सुरक्षितपणे थेट तुमच्या दारात येतं. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आधार PDFचा पासवर्ड. जेव्हा आपण आधारची फाईल डाउनलोड करतो तेव्हा त्यात आपली अत्यंत खाजगी माहिती असते. त्यामुळे ती सुरक्षित ठेवण्यासाठी तिला 8 अक्षरांचा एक भक्कम पासवर्ड असतो. हा पासवर्ड तयार कसा होतो? तर तुमच्या नावातील पहिली 4 अक्षरे कॅपिटलमध्ये आणि त्यानंतर तुमच्या जन्माचं वर्ष. आहे की नाही सोपं? समजायला सोपं जावं म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. समजा व्यक्तीचं नाव आहे रमेश शर्मा आणि त्याचं जन्माचं वर्ष आहे 1995. तर त्यांच्या PDF फाईलचा पासवर्ड असेल RAME1995. लक्षात ठेवा, यातली पहिली 4ही अक्षरे कॅपिटल असणं गरजेचं आहे. हा एक साधा पण अतिशय सुरक्षित फॉर्म्युला आहे. तर मंडळी, सांगायचा मुद्दा हाच की या सगळ्या डिजिटल टूल्समुळे आता आधार केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लावण्याची अजिबात गरज उरलेली नाही. हे सगळं नियंत्रण आता थेट आपल्या हातात म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये आलं आहे. आपण घरबसल्या अत्यंत सुरक्षितपणे ही सगळी कामं आता करू शकतो. स्मार्टफोनमुळे जणू काही आधार केंद्रच आता आपल्या खिशात आलं आहे. या तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य खरंच खूप सोपं केलं आहे. पण आता यातून एक रंजक प्रश्न उभा राहतो. जर आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत तर भविष्यातील या डिजिटल क्रांतीचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल? तुम्हाला काय वाटतं?